नमस्कार मंडळी. आज टिफिनसाठी कांदापात कशी केली ती सांगते. आधी एक गड्डी कांदापात चिरून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यासाठी लागणारे आपल्याला 2 पळी तेल, फोडणीसाठी हिंग, मोहरी, हळद. त्यानंतर आपल्याला लागणार आहे लाल तिखट 2 छोटे चमचे घेतले मी, मीठ चवीनुसार, साखर चवीनुसार, 4 टेबलस्पून डाळीचं पीठ घेतलं आहे मी. कढई गरम झाल्यावर सगळ्यात आधी तेल घालून घेणार आहोत आपण. त्यानंतर त्यात हिंग घालणार आहे मी. नंतर मोहरी घालणार आहे. मोहरी छान तडतडली की मग त्यात हळद घालणार आहे. त्यानंतर घालणार आहे कांदापात, जे आपण स्वच्छ धुवून पाणी मिसळून घेतलेलं आहे तिथं. आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आपण यावर. आता एकदा हलवून आपण गॅस कमी करून थोडी शिजू देणार आहोत. हे बघा, आपण बघू शकता भाजी थोडी शिजून कमी होत आली आहे. आपण यात टाकणार आहोत लाल तिखट. आता आपण त्यावर पीठ पेरून घेणार आहोत. भाजी झाकेल इतपत आपण पीठ पेरून घेतले. त्यावर असं थोडं आपण पसरून घेणार आहोत त्यावर, आणि एक झाकण देऊन आपण 1-2 वाफ काढून घेणार आहोत त्याची. आता आपण झाकण काढून बघूयात. हे बघा, पीठ थोडंसं ओलसर झालं आहे. आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून अजून 1 वाफ काढून घेणार आहोत. आता भाजी बघूया आपली शिजली आहे का. हे बघा, पीठ छान शिजलं आहे आपलं. आता आपण यात साखर घालून घेऊया. साखर घालून एकदा मिक्स करून घेऊयात भाजी. तयार आहे आपली कांदापातीची भाजी. चला तर मग तुम्ही पण बनवून बघा.